मी मागल्या खेपेला सांगितलं की आपल्या ठिकाणी जी जाणीव आणि नेणीव नांदते, म्हणजे डिव्हाइन कॉन्शियसनेस आणि डिव्हाइन इंट्युशन, हे जे आपल्या ठिकाणी नांदतं ते विश्वामध्ये नांदत असताना ते आपल्या शरीराच्या ठिकाणीसुद्धा नांदत असतं. आणि ते आपल्या शरीराच्या ठिकाणीच नांदतं असं नव्हे, तर जिथे जिथे त्या चैतन्याने उपाधी धारण केलेली आहे त्या सर्व ठिकाणी ते वेगवेगळ्या प्रकाराने, विविध प्रकाराने प्रगट होत असतं आणि विविध प्रकाराने ते नांदत असतं. आणि म्हणून अनंत रूपे अनंत वेशे देखिले त्यासी, असं जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याचं कारण ते आहे. आणि म्हणून मागल्या खेपेला आपण जो विषय घेतलेला होता तो असा की आपल्या ठिकाणी असणारं जे बहिर्मन आणि अंतर्मन हे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी ही दोन मनं आहेत. आणि आपल्या जीवनामध्ये ते फार मोठं कार्य करून राहिलेलं आहे. पण बहिर्मन आणि अंतर्मन हे कसे निर्माण होतात, त्यांचा संबंध कुठे येतो, त्यांचं मूळ कुठे आहे, हा विषय आपण बघत असताना मी असं सांगितलं की बहिर्मन आणि अंतर्मन जर मी समजायला पाहिजे असेल तर त्याचं जे मूळ आहे म्हणजे जाणीव आणि नेणीव ते आपल्याला समजलं पाहिजे. आणि ते सांगत असताना मी असाही विषय मांडला तो तुमच्या लक्षात असेल असं मी धरून चालतो. तो म्हणजे असा की ही जाणीव नेणीव, आता मी दोन्ही बरोबर बोलतो, पण त्याचा अर्थ म्हणजे डिव्हाइन कॉन्शियसनेस आणि डिव्हाइन इंट्युशन एवढं लक्षात ठेवायचं. तेव्हा ही दिव्य जाणीव आणि दिव्य नेणीव जेव्हा प्रगट होते आणि उपाधी धारण करण्याच्या प्रोसेसमध्ये असते त्यावेळेला या दिव्य जाणीव नेणिवेला 4 ठिकाणी ग्रहण लागतं असं मी सांगितलं. 4 ठिकाणी ग्रहण लागतं असं मी सांगितलं. जसं सूर्याला ग्रहण लागतं, चंद्राला ग्रहण लागतं, तसं या ठिकाणी दिव्य जाणीव आणि दिव्य नेणीव यांना 4 ठिकाणी ग्रहण लागलेलं आहे. आणि म्हणून त्याचं रूपांतर ज्यावेळेला बहिर्मन आणि अंतर्मनमध्ये होतं तेव्हा ते कसं होतं, त्याचे परिणाम कसे होतात ते आपल्याला नंतर कळेल. आणि म्हणून पहिलं ग्रहण जे लागतं ते मायेचं, पहिलं जे ग्रहण लागतं ते मायेचं, ज्याला माया माया म्हणतात, ते पहिलं ग्रहण लागतं. दुसरं ग्रहण लागतं ते कल्पनेचं, तिसरं ग्रहण लागतं ते निसर्ग नियमांचं, आणि चौथं ग्रहण लागतं ते ज्याला आपण संस्कृती असं म्हणतो, ज्याच्यातून संस्कार निर्माण होतात त्या संस्कृतीचं, संस्कारांचं ग्रहण लागतं. म्हणजे या 4 ठिकाणी ग्रहण लागतं. आता हे ग्रहण लागतं म्हणजे नेमकं काय होतं ते आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू. थोडक्यात म्हणतो याचं कारण हा विषयसुद्धा खूप मोठा आहे, पण आपण तो थोडक्यात पाहणार आहोत. की पहिलं ग्रहण लागतं दिव्य जाणीव आणि दिव्य नेणीव अशा या दिव्य शक्तीला, दिव्य जाणीवेला, दिव्य नेणिवेला पहिलं ग्रहण लागतं ते मायेचं. हे कधी ग्रहण लागतं? उपाधी धारण करण्याच्या प्रोसेसमध्ये. हे पहिलं लक्षात ठेवायचं. उपाधी धारण करण्याच्या प्रोसेसमध्ये. अनंत रूपे अनंत वेशे म्हटलं ना मगाशी, त्याप्रमाणे अनंत रूप अनंत वेशे घेण्याच्या प्रोसेसमध्ये या जाणीवेला आणि नेणिवेला ग्रहण लागतं पहिलं मायेचं. हे जे मायेचं पहिलं ग्रहण लागतं ते नेमकं काय होतं ते मला तुम्हाला सांगायचं. ग्रहण लागतं याचा अर्थ काय? मायेचं पहिलं ग्रहण लागतं याचा अर्थ असा की आपल्याला आपल्या स्वरूपाचा विसर पडतो. आपल्याला आपल्या स्वरूपाचाच विसर पडतो. हे पहिलं ग्रहण लागतं. या ठिकाणी मी जे सांगतो आहे ते नीट समजावून घ्या. इथे तुम्ही देव, आपण ज्याला परमेश्वर म्हणून ज्याला समजतो, किंवा निन्या प्रकारचे देव, निन्या प्रकारची परमेश्वराची रूपं आणि त्यांना आपण जे भजतो ते सगळं आपण बाजूला ठेवायचं. ते केल्यामुळेच समजुतीमध्ये घोटाळे होतात. म्हणून
एक लक्षात ठेवायचं की मी ज्या वेळेला हा विषय मांडतो त्यावेळेला तो पूर्णपणे विज्ञान पद्धतीने मांडतो आहे, की त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेचं आणि देवाचं पर्सॉनिफिकेशन नाही, हे पहिलं लक्षात ठेवायचं. या ठिकाणी जी आहे ती दिव्य शक्ती, दिव्य जाणीव, दिव्य नेणीव, हे लक्षात ठेवायचं. आणि ही शक्ती, दिव्य जाणीव नेणीव सकट असलेली चैतन्य शक्ती उपाधी धारण करण्याच्या प्रोसेसमध्ये तिला 4 ठिकाणी ग्रहण लागतं. पहिलं ग्रहण लागतं ते मायेचं. मायेचं ग्रहण लागतं याचा अर्थ त्या जाणीवेला म्हणजे दिव्य जाणीवेच्या ठिकाणी एक प्रकारचा विसर पडतो. आता हा जो विसर पडतो, तो विसर का पडतो, कसा पडतो, कोण पाडतो, केव्हा पाडतो, हे आतापर्यंत कोणालाही समजलेलं नाही. आणि यापुढे ते कोणालाही समजण्याची शक्यता नाही. ह्याला सिक्रेट ऑफ सिक्रेट्स असं म्हणतात. परमेश्वराच्या दरबारामधलं हे सिक्रेट ऑफ सिक्रेट्स आहे, की हे विसर का पडतो, कोण पाडतो, कसा पाडतो, केव्हा पाडतो, काही कळायला मार्ग नाही. हे काहीही कळत नाही म्हणून त्याला माया असं म्हटलं आहे. तर माया म्हणण्याचं कारण असं की काही कळत नाही आणि म्हणून त्याला माया असं म्हटलं. जीवनविद्येने त्याला निराळं एक नाव दिलेलं आहे, ते म्हणजे रिझन अननोन. म्हणजे कारण आहे पण ते माहीत नाही, ठाऊक नाही, ज्ञात नाही. कारण आहे पण ते ज्ञात नाही, म्हणून रिझन अननोन म्हणजे माया. असं थोडक्यात जीवनविद्येने त्या मायेचं वर्णन केलं. आता हा जो विसर पडतो ना, हा विसर इतका चमत्कारिक आहे की आपल्याला आपण कोण हाच भ्रम पडतो त्या विसरामुळे. तो विसर ज्यावेळेला पडतो त्यावेळेला त्या ठिकाणी असणारी जी जाणीव म्हणजे चित म्हणजे जाणीव, जी नेणिवे सकट आहे, त्या जाणीवेला तिच्याच ठिकाणी तिच्या स्वरूपाचा विसर पडल्यामुळे तिला आपण कोण हा प्रश्न पडतो. आणि हा ज्यावेळेला प्रश्न पडतो त्यावेळेला त्या उपाधीच्या अपेक्षेमध्ये ती जाणीव कल्पना करते की ती उपाधी मी. म्हणजे शरीर जर असेल तर ते शरीर मी, अशी कल्पना ती जाणीव करते मायेच्या पोटी, म्हणजे मायेमुळे. म्हणजे आता तुमच्या ध्यानात येईल की पहिलं ग्रहण लागलं मायेचं, त्यामुळे आपल्याला स्वरूपाचा विसर पडला. दुसरं ग्रहण लागलं ते विसरातून कल्पना निर्माण झाली, म्हणजे कल्पनेचं ग्रहण लागलं. आणि त्या कल्पनेमुळे मी कोण हा प्रश्न निर्माण होऊन मी ही उपाधी, मी ते शरीर, असं त्या ठिकाणी त्या जाणीवेने कल्पना केली. हे दुसरं ग्रहण लागलं. आता या ठिकाणी ही जी उपाधी जी आहे त्या उपाधीशी ती जाणीव इतकी समरस होते की जाणीव आणि उपाधी वेगवेगळे आपण आहोत हे सुद्धा ती विसरून जाते. आणि त्या उपाधीशी ती जाणीव पूर्णपणे एकरूप होते, समरस होते. इतकी समरस होते की तिला आपल्या मूळ स्वरूपाचा पूर्ण विसर पडतो. आपल्या मूळ स्वरूपाचा पूर्ण विसर पडतो. हे दुसरं ग्रहण झालं. आता उपाधी धारण केली रे केली, दिव्य जाणीव आणि दिव्य नेणीव यांनी एकदा उपाधी धारण केली की मग निसर्गाचे नियम त्याला लागू होतात. हा एक महत्त्वाचा सिद्धांत जीवनविद्येने मांडलेला आहे की निसर्गाचे जे नियम आहेत हे त्या दिव्य जाणीवेला, दिव्य नेणिवेला, दिव्य शक्तीला उपाधी धारण केल्यानंतर, त्या उपाधीशी समरस झाल्यानंतर
त्या उपाधीच्या अपेक्षेत निसर्गाचे नियम लागू होतात. आता अनंत रूपे अनंत वेशे मगाशी सांगितलं त्याप्रमाणे निरनिळ्या तऱ्हेची जी रूपं आणि निरनिळ्या तऱ्हेचे वेश, निरनिळ्या तऱ्हेची उपाधी, विविध प्रकारची उपाधी जी ह्या चैतन्य शक्तीने धारण केलेली असते, त्या निरनिळ्या उपाधीच्या अपेक्षेत निसर्गाचे नियम त्या उपाधीला लागू होतात. म्हणजे माणसाला जे निसर्गाचे नियम लागू होतील ते वाघाला होणार नाही. वाघाला जे निसर्गाचे नियम लागू होतील ते वृक्षाला लागू होणार नाही. निरनिळ्या तऱ्हेच्या ज्या उपाधी आहेत, त्या निरनिळ्या तऱ्हेच्या ज्या उपाधी आहेत त्या उपाधीमध्ये निरनिळ्या तऱ्हेच्या जी चैतन्य शक्तीने ती उपाधी धारण केलेली असते, तेव्हा निसर्गाचे जे नियम आहेत हे निसर्गाचे नियम त्या उपाधीच्या अपेक्षेत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असतात. म्हणून या ठिकाणी मी एक उदाहरण देतो जे मी मागल्या खेपेला दिलं होतं की तुम्ही क्रिकेट खेळायला गेलात की क्रिकेटचे नियम तुम्हाला लागू होतात. मी जर क्रिकेट खेळत नसेल तर ते नियम मला लागू नाही, पण मी क्रिकेट खेळायला गेलो की क्रिकेटचे नियम मला लागू. मी जर हॉलीबॉल खेळायला गेलो, हॉलीबॉल खेळाचे जे नियम आहेत ते मला लागू होते, मग क्रिकेटचे नियम लागू होणार नाही. बुद्धिबळ खेळायला गेलो तर बुद्धिबळ खेळाचे जे नियम आहेत ते लागू होतील, मग हे बाकीचे नियम लागू होणार नाही. हे एकदा तुमच्या ध्यानामध्ये आलं की तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणतो ते, की निरनिळ्या उपाधीच्या अपेक्षेमध्ये निसर्गाचे जे नियम आहेत हे निरनिळ्या तऱ्हेने कार्यरत होतात. आता हे तुमच्या एकदा ध्यानामध्ये आल्यानंतर हे जे निसर्गाचे नियम कोणाच्याही बाबतीत एक्सेप्शन करत नाही, अपवाद करत नाही. मग तो संत असो, पंत असो, महंत असो किंवा भगवंत असो. एकदा भगवंतानी अवतार घेतला असं लोक म्हणतात, अवतार घेतो. जीवनविद्येला ते मान्य नाही, पण सध्या आपण ते धरून चालूया की एकदा अवतार धारण केला आणि मनुष्याचं रूप धारण केलं की निसर्गाचे नियम त्याला तिथे लागू पडतात. त्याला निसर्गाचे नियम लागू पडतात हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून निसर्गाचे नियम कोणीही मोडू शकत नाही. परमेश्वर सुद्धा निसर्गाचे नियम मोडू शकत नाही, हे पहिलं लक्षात ठेवायचं. काय झालेली गंमत, निसर्गाच्या नियमांचं हे जे महत्त्व आहे हे न समजल्यामुळे सगळा घोटाळा झालेला आहे. आतापर्यंत जे सगळे धर्म झाले, मग हिंदू धर्म म्हणा, इस्लाम म्हणा, ख्रिश्चॅनिटी म्हणा किंवा इतर आणखीन जे धर्म आहेत, ते सगळे धर्म आतापर्यंत जे झाले, कुठल्याही धर्माने निसर्ग नियमांचा विचार केलेला नाही. परमेश्वर कृपा करतो आणि कोप करतो या बेसवर, या बेसिसवर सगळं चाललेलं आहे. सगळ्या प्रकारचं जे कर्मकांड निर्माण झालेलं आहे, ते सगळ्या प्रकारचं कर्मकांड जे निर्माण झालेलं आहे ते देव कृपा करतो आणि देवाचा कोप होतो या कल्पनेवर आधारित हे सगळं कर्मकांड निर्माण झालेलं आहे. सगळ्या धर्मामध्ये निरनिळ्या प्रथा, निरनिळ्या रूढी, निरनिळ्या परंपरा, निरनिळ्या तऱ्हेचे नियम, निरनिळ्या तऱ्हेचे कायदे, हे जे सगळे जे निर्माण झालेले आहेत त्याचा जो मूळ बेस आहे, तो मूळ बेस म्हणजे परमेश्वर कृपा करतो, कोप करतो. विशिष्ट परिस्थितीमध्ये तो कृपा करतो, विशिष्ट परिस्थितीमध्ये तो कोप करतो. विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट लोकांवर तो कृपा करतो आणि विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट लोकांवर तो अवकृपा करतो किंवा कोप करतो. अशा तऱ्हेच्या कल्पना निरनिळ्या धर्मात निर्माण झाल्यामुळे परिणाम असा झाला की निरनिळ्या तऱ्हेच्या समजुती निर्माण झाल्या. निसर्गाचे नियम कोणीही लक्षात घेतले नाही आणि देवाची कृपा आणि देवाचा कोप हे लक्षामध्ये घेऊन त्याला संतुष्ट करण्यासाठी किंवा त्याचा कोप टाळण्यासाठी मग जे काही करता येईल ते लोक करू लागले.
मग देवाची कृपा संपादन केली की मग आपल्याला या इहलोकी चांगलं काहीतरी मिळेल आणि मेल्यानंतर आपण स्वर्गात जाऊ आणि मग त्या ठिकाणी मग निन्या तऱ्हेचं ऐश्वर भोगायला मिळेल, ही कल्पना आणखीन रूढ झाली. अशा तऱ्हेने आपण जर पाहिलं तर सगळ्यात चुकीच्या कल्पना ज्या आपण आज समजतो निरनिराळ्या धर्मामध्ये, निरनिराळ्या धार्मिक लोकांमध्ये, ह्या ज्या चुकीच्या कल्पना प्रसूत झालेल्या आहेत, त्यामुळे सगळा गोंधळ झालेला आहे असं जीवनविद्येचं ठाम मत आहे. हा जो सगळा गोंधळ झाला याचं कारण एकच की परमेश्वर कृपा करतो आणि परमेश्वर कोप करतो, या एका समजुतीवर म्हणजे गैरसमजुतीवर हा सगळा डोलारा उभा आहे धर्माचा. हा धर्माचा जो डोलारा उभा राहिलेला आहे त्याच्यामुळे संस्कृती निर्माण झाली. या सगळ्या भानगडीतून जी निर्माण झाली ती संस्कृती. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की निसर्गाचे नियम मानवी जीवनामध्ये निर्णायक आहेत. हे निसर्गाचे नियम कोणीही तोडू शकत नाही, मोडू शकत नाही. आणि मग हे निसर्गाचे जे नियम आहेत ते खुद्द ज्याला तुम्ही देव असं म्हणता, ज्याला तुम्ही परमेश्वर असं म्हणता, ज्याला तुम्ही भगवान म्हणता, तो सुद्धा मोडू शकत नाही निसर्गाचे नियम. आणि म्हणून निसर्गाचे नियम हे मानवी जीवनामध्ये निर्णायक आहेत. हे एकदा तुम्ही नीट लक्षामध्ये घेतले की मग आज धर्माधर्मामध्ये ज्या निरनिराळ्या तऱ्हेच्या भानगडी निर्माण झालेल्या आहेत, भांडण तंटे झालेले आहेत, तंटे बखेडे झालेले आहेत, ते निर्माण होणार नाही. जर निसर्गाचे नियम हे मानवी जीवनामध्ये निर्णायक आहेत हे जर आपण नीट लक्षामध्ये घेतलं तर आतापर्यंत आपण ज्या समजुती करून घेतलेल्या आहेत त्या सगळ्या चुकीच्या होत्या आणि त्याच्यामुळे सगळ्या प्रकारच्या भानगडी निर्माण झाल्या. युद्ध, लढाया, दंगे, धोपे, खून, मारामाऱ्या, ह्या सगळ्या गोष्टी ज्या निर्माण झाल्या त्याचं एकमेव कारण की आपण ह्या ज्या चुकीच्या कल्पना करून घेतल्या त्या होत. आणि म्हणून निसर्गाचे नियम याच्यामध्ये जर आपण नीट लक्षामध्ये जर ठेवलं की निसर्गाचे नियम मानवी जीवनामध्ये महत्त्वाचे आहेत, ते निर्णायक आहेत आणि ते कोणीही मोडू शकत नाही. आणि ही गोष्ट एकदा ध्यानामध्ये आली की निसर्गाच्या नियमांना आपण महत्त्व एकदा द्यायला सुरुवात केली की मग तिथे हे निसर्गाचे नियम व आमचा धर्माचा मनुष्य आहे त्याच्या बाबतीमध्ये ते एक्सेप्शन, तमक्या धर्माचा मनुष्य आहे त्याला ते लागू असं नाही. तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, जातीचे असा, पंथाचे असा, संप्रदायाचे असा, वंशाचे असा, कोणी असा, निसर्गाचे नियम सर्वांना सारखे लागू. ते अपवाद नाही, एक्सेप्शन नाही, ढवळाढवळ नाही, काही नाही. आणि म्हणून हे निसर्गाचे जे नियम आहेत हे निसर्गाचे नियम समजावून घेणं आणि त्याप्रमाणे आपण जीवन जगणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. महत्त्वाची गोष्ट आहे की निसर्गाचे नियम समजावून घेऊन जीवन जगणे महत्त्वाचं आहे. तर हे जे ग्रहण लागलेलं आहे हे तिसरं ग्रहण लागलं. आता चौथं ग्रहण कुठलं लागलेलं आहे? संस्कृती किंवा आपण ज्याला संस्कार असं म्हणतो. संस्कार येतात कुठून? संस्कृतीतून. आणि संस्कृती येते कुठून? मी मगाशी सांगितल्याच्यातून. चुकीच्या कल्पना धर्माबद्दल, चुकीच्या कल्पना देवाबद्दल, चुकीच्या कल्पना त्याच्या कृपेबद्दल, कोपबद्दल, या सगळ्या त्याच्यातून निघालेल्या रूढी, परंपरा, प्रथा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याच्यातून एक संस्कृती नावाची गोष्ट निर्माण होते. आणि ही जी संस्कृती जी आहे त्याच्यातून मग संस्कार केले जातात. म्हणून निरनिराळ्या तऱ्हेची ज्या संस्कृती आहेत, मुस्लिम संस्कृती, हिंदू संस्कृती किंवा ख्रिश्चन संस्कृती, या धर्माच्या अपेक्षेत आहे. निरनिराळ्या राष्ट्राच्या अपेक्षेत पुन्हा संस्कृती आहे. मोहेंजोदारो संस्कृती, बाबिलोन संस्कृती, अशा निरनिराळ्या तऱ्हेच्या संस्कृती होऊन गेल्या आणि अजूनही काही ठिकाणी आहेत. तर ह्या ज्या निरनिराळ्या प्रकारच्या संस्कृती निरनिराळ्या प्रदेशाच्या मध्ये निर्माण झाल्या, राष्ट्रामध्ये निर्माण झाल्या आणि निरनिराळ्या धर्माच्या कल्पनेमुळे निर्माण झाल्या, या संस्कृती माणसावर परिणाम करतात संस्काराच्या द्वारे.
आणि म्हणून आपल्यावर जे संस्कार होतात ते त्या संस्कृतीतून येतात. हा एक महत्त्वाचा सिद्धांत आपण लक्षात ठेवला पाहिजे. म्हणून तुम्ही हिंदू धर्मामध्ये जन्माला आलात की संस्कार तुम्हाला त्याप्रमाणे मिळणार. मुसलमान ह्याच्यामध्ये तुम्ही जन्माला आलात की तुम्हाला संस्कार त्याप्रमाणे मिळणार. ख्रिश्चनाच्या पोटी जन्माला आलात की तुम्हाला संस्कार त्याप्रमाणे मिळणार. ज्यूच्या पोटी जन्माला आलात की संस्कार त्याप्रमाणे मिळणार. आणि संस्कार त्याप्रमाणे एकदा मिळायला लागले की मग त्या संस्काराप्रमाणे मग आमची संस्कृती श्रेष्ठ, तुमची संस्कृती कनिष्ठ, आमचा धर्म श्रेष्ठ, तुमचा धर्म कनिष्ठ, आमचा देव आमच्यावर कृपा करतो, तो तुमच्यावर कृपा करणार नाही, आणि तुमचा जो देव आहे तो खोटा, आमचा देव खरा. अशा सगळ्या प्रकारच्या भानगडी या संस्कृती नावाच्या गोष्टीतून निर्माण होतात. आणि त्याप्रमाणे जेव्हा संस्कार होतात आपल्यावर, तेव्हा आपल्या ठिकाणी श्रेष्ठ कनिष्ठ, उंच नीच, चांगलं वाईट, हा माझा हा तुझा, असे भेदाभेद निर्माण होतात. आणि त्याच्यातून मग युद्ध, लढाया वगैरे या सगळ्या गोष्टी निर्माण होतात. आणि म्हणून जीवनविद्या हा विषय जो निम्या प्रकारे मांडतो आहे, याचं कारण हे आहे की जीवनविद्येला हे जग सुखी व्हावं अशी इच्छा आहे. जीवनविद्येचा संकल्पच हा आहे की हे जग सुखी व्हावं, हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. पण ते सुखी का होत नाही त्याचीही कारणं आहेत. त्याची मुख्य कारणं, त्याच्यामध्ये मी मगाशी कारणं जी सांगितली, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे संस्कृती. ही जी आहे हे आपल्या माणसाच्या सुखाच्या आड येणारी ही सगळी गोष्ट आहे. आणि म्हणून जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून हे जोपर्यंत आपण सुधारत नाही किंवा ह्याच्यामध्ये आपण सुधारणा करत नाही, तोपर्यंत माणूस हा प्राणी सुखी होईल अशी आशा करणं केवळ व्यर्थ आहे. आणि म्हणून तुम्हाला सुखी व्हायचं आहे का दुःखी व्हायचं आहे हे शेवटी मानवा तू ठरवायचं आहे. म्हणून जीवनविद्या सांगते, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.